तर सरकारच येणार नाही तर यांनी मंत्रिपदाची स्वप्न बघू नयेत। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। कोयाळी तालुका खेड येथील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 2 कामगारांत झालेल्या भांडणात एका वेटरने दुसऱ्या वेटरच्या मानेवर आणि हातावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। याबाबत अय्यूब अब्दुल शेख वय वर्ष 38 राहणार कोयाळी तालुका खेड मूळ राहणार उत्तर प्रदेश याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना कोयाळी येथील हॉटेल माथेरान या ठिकाणी घडली। याबाबत आशिक अब्बास अली शेख वय वर्ष 31 राहणार कोयाळी मूळ राहणार उत्तर प्रदेश यांनी फिर्याद दिली। आशिक आणि अय्यूब हे दोघेही कोयाळीमध्ये हॉटेल माथेरानमध्ये वेटरचे काम करतात। आशिक याला अय्यूब याने जेवण बनवायला सांगितले, मात्र आशिक याने जेवण बनवण्यास नकार दिला। त्यामुळे अय्यूब याने आशिकला मारहाण आणि शिवीगाळ केली। तसेच तुला कायमचे संपवतो असे म्हणत आशिक याच्या मानेवर आणि हातावर कोयत्याने वार केले आणि दारूच्या नशेत हे भांडण झाले आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे। सराईत रेकॉर्डवरील आरोपीकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत कारतूस हस्तगत करण्यात आले। गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने चाकणमध्ये सदरची कारवाई केली। ऋतिक उर्फ दादा अरुण तांबे वय वर्ष 20 राहणार चाकण तालुका खेड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। गुन्हे शाखा युनिट 3 पथकाला मिळालेल्या माहितीप्रमाणे चिंबळी ते केळगाव रोड हॉटेल आमराईजवळ कच्चे रोडवर येथे एक इसम पिस्तूल बाळगून उभा आहे। त्याप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून सदर युवकास अटक केली। त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत कारतूस असा 51,000चा मुद्देमाल मिळून आला। दरम्यान चाकण औद्योगिक भागात आणि संपूर्ण खेड तालुक्यात पिस्तूल कल्चर फोफावले आहे। शेकडो पिस्तुले जप्त झाली असली तरी अजून दररोज गोळीबार आणि पिस्तूल सापडल्याच्या कारवाया होत आहेत। एकूणच औद्योगिक भागात फोफावलेल्या गुन्हेगारीची समस्या कशी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चाकण पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली। त्याच्याकडून 2 लाख रुपये किमतीच्या चोरीच्या 4 दुचाकी जप्त केल्या। राहुल शिवाजी राठोड वय वर्ष 22 राहणार सनशाईन बिल्डिंग मैदनकरवाडी तालुका खेड जिल्हा पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी सापळा लावून संशयित आरोपी राहुल राठोड यास ताब्यात घेतला। त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारले असता त्याने चोरीची कबुली दिली। तसेच त्याने त्याचे मित्र फारुक पठाण व विशाल करपते हे देखील चोरीत सहभागी असल्याचं सांगितलं। आरोपीकडून 2 लाख रुपये किमतीच्या चोरीच्या 4 दुचाकी हस्तगत केल्या। त्यामुळे चाकण पोलीस ठाण्यातील 2, अकोला आणि औरंगाबाद पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 गुन्हा उघडकीस आला आहे। चाकण शिक्रापूर महामार्गावर तिरंगा हॉटेलच्या जवळ भरधाव कंटेनरने एकास चिरडल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली। अपघातातील मृताचे नाव सायंकाळपर्यंत समजू शकले नाही, मात्र मृत झालेली व्यक्ती जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली आहे। भरधाव अवजड वाहन चालकांच्या निष्काळजीपणामुळे अनेक निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत। खेड तालुक्यातील वाघू येथील भावंडांचा घटसर्प आजाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। वाघू गावातील 10 वर्षाच्या मुलाचे कस्तुरबा रुग्णालयात 7 रस्ता या ठिकाणी घटसर्प आजाराने निधन झाले होते। 8 दिवस आधी याच रुग्णालयात त्याच्या बहिणीचे याच आजाराने निधन झाले होते। 8 दिवसांच्या अंतराने भाऊ बहीण यांचे निधन झाले। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बहीण भावाचा मृत्यू झाल्याच्या संशयातून पोलिसांत तक्रार देखील देण्यात आली, मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार भाऊ बहीण यांना घटसर्प आजाराची लस लहानपणी दिली गेली नसल्यामुळे त्यांना हा जीवघेणा आजार झाला आहे। साधारणतः वयाच्या 15 वर्षापर्यंत हा आजार होतो। जर या आजाराची लस वेळेवर घेतली तर हा आजार होण्याची शक्यता नसते। या मुलांना ती लस त्यांच्या पालकांनी दिली असती तर कदाचित हा आजार त्यांना झाला नसता असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे। खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव या ठिकाणी भीमा नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर गुन्हे शाखा युनिट 3ने छापा मारून कारवाई केली। यामध्ये पोलिसांनी 2000 लिटर कच्चे रसायन नष्ट केले। सदर कारवाई दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली। राहुल राजपूत राहणार दौंडकरवाडी पिंपळगाव तालुका खेड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। या कारवाईमध्ये 70,000 रुपये किमतीचे 2000 लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने 1.25 लाखांचा ऐवज चोरून नेला। ही घटना शेलपिंपळगाव या ठिकाणी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान घडली। अक्षय सुनील दौंडकर वय वर्ष 26 राहणार दावडी रोड शेलपिंपळगाव यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतील 1,20,000 रुपये किमतीचे 2 तोळे सोन्याचे दागिने आणि 5,000 रुपयांचे नाकातील नथ असा एकूण 1,25,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला। चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। परतीच्या पावसाला सुरुवात झाल्यानंतर वातावरणात बदल झाला आहे। अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह अधूनमधून जोरदार पाऊस कोसळत आहे। बुधवारी खेड तालुक्यातील आळंदी या ठिकाणी सर्वाधिक 82 मिलीमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली।
पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात सगळीकडे पाणीच पाणी झाले। खेड तालुक्याच्या पूर्व भागात परतीच्या पावसाने मेघगर्जनेसह तब्बल 3 तास बरसात केल्यानं रस्त्यांना पूर आला होता। परतीच्या पावसाने चासकमान धरण पुन्हा 100% भरले असल्यानं पूर नियंत्रण करता सांडव्याद्वारे भीमा नदी पात्रामध्ये आज सकाळी 10 वाजता 925 क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू करण्यात आला। पावसाचा जोर ओसरल्याने सायंकाळी विसर्ग कमी करण्यात आला। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक शनिवारी दिनांक 28 सप्टेंबर रोजी होणार असून आमदार दिलीप मोहिते यांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्यासाठी काही संचालक राजकीय सहलीवर गेल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे बाजार समितीच्या सभापती उपसभापतीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्व तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे। 3 संचालकांनी आपली जुनी भूमिका बदलल्याची जोरदार चर्चा खेड तालुक्यात सुरू आहे। त्यामुळेच या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे। अत्यंत संवेदनशील वातावरणात होणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची जबाबदारी वाढली आहे। महायुतीतील मित्रपक्षांची धुसफूसच आमदार मोहिते यांच्या बाजार समितीतील अडचणी वाढवणार असल्याची नागरिकात चर्चा आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची जागा महायुती महाविकास आघाडी जागा कोणाला सुटेल यावरून 6 पक्षात चांगलीच रस्सीखेच होणार असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे। त्यामुळे सध्या राजकीय अस्तित्वासाठी जणू या राजकीय पक्षांमध्ये शीतयुद्ध सुरू झाल्याचे चित्र खेड तालुक्यात दिसून येत आहे। खेड मतदारसंघासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांची उमेदवारी निश्चित आहे। त्यांच्या विरोधात ताकदीचा उमेदवार उभा करण्यासाठी महाविकास आघाडीकडून चाचपणी सुरू आहे। आमदार मोहिते यांचे खेड तालुक्यात मागील काही वर्षापासून मोठे वर्चस्व आहे। त्यामुळेच या जागेसाठी महायुतीकडून अजित पवार गट आग्रही असल्याचे दिसून येत आहे। महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते ही जागा मिळवण्यासाठी आग्रही आहेत। शरद पवार गटाकडून अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, रामदास ठाकूर उमेदवारीसाठी आग्रही आहेत। शरद पवार गटाकडून ऐनवेळी स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांच्या कुटुंबियांचा विचार होण्याची जोरदार चर्चा खेड तालुक्यात सुरू आहे। महायुतीकडून जुना चेहरा तर महाविकास आघाडीकडून नवीन चेहरा पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। केळगाव तालुका खेड येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पार्वती शंकर म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। शुक्रवारी 27 सप्टेंबर 2024 रोजी चाकण येथे अत्यंत महत्त्वाची मीटिंग खेड तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे। दिल्लीचे निरीक्षक अखिल भारतीय काँग्रेसचे जेटी कृष्णा हे खेड आळंदी विधानसभेसाठी निरीक्षक म्हणून विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी चाकण येथे येणार आहेत। शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता हॉटेल चाकण ग्रँड येथे सदरची बैठक होणार असल्याचे खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस व शहराध्यक्ष आनंद गायकवाड यांनी सांगितले। राजगुरुनगर नगर परिषद व खेड तहसील कार्यालय येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे। तालुकाभरातून नागरिक शासकीय कामानिमित्त या ठिकाणी येत असतात। त्यामुळे वाहन पार्किंग रस्त्यावर होऊन वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे। खेड तहसील कार्यालयाच्या समोर सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता यांचे कार्यालय सुरू होते। मात्र अचानक ते डाक बंगला येथे जुन्या इमारतीत हलवण्यात आले। त्यामुळे सर्वसामान्य जनतेला डाक बंगला कार्यालय खूप लांब पडत असून गैरसोयीचे होत आहे। तहसील कार्यालय समोरील इमारत चांगली असताना केवळ जनतेपासून दूर व गैरसोयीचे डाक बंगला या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय का नेले याबाबत कोणी बोलत नाही। ठेकेदार यांना भेटण्यासाठी सोयीचे डाक बंगला कार्यालय असून जनतेला मात्र खूप गैरसोयीचे झाले आहे। बुधवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी जनसंवाद दौऱ्यात महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते तालुक्यात विविध महत्त्वाच्या विकास कामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले। यावेळी मंत्री मुंडे आणि आमदार दिलीप मोहिते यांनी विरोधकांवर सडकून टीका केली। 15 कोटी रुपये दिलेले हे आपण या ठिकाणी समजून घेणे गरजेचे सगळ्या गोरेगावकरांना सांगतो, एखाद्या कामाचा पाठपुरावा करा तो फक्त आवडतो करा। शिवसेना ठाकरे गटाकडून प्रबळ दावेदार म्हणून बाबाजी रामचंद्र काळे यांची तयारी सुरू आहे। बाबाजी काळे यांच्या समर्थकांनी खेड तालुक्याच्या पश्चिम भागापासून गावभेट दौरा सुरू केला आहे। खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांनी जहरी टीका केली आहे। मुळात तुमचं सरकारच येणार नाही तर मंत्रिपदाचं स्वप्न कसलं बघताय, असं खोचक वक्तव्य केलं आहे। मुळातच यांचं सरकारच येणार नाही तर यांनी मंत्रिपदाची स्वप्न बघू नयेत। खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघाच्या वतीने आयोजित खेड केसरी कुस्ती स्पर्धा आळंदीतील फ्रूटवाले धर्मशाळेत रविवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी होणार आहे।
खेड केसरीचा किताब जिंकणाऱ्या मल्ला चांदीची गदा आणि 31,000 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. विविध वजन गटात स्पर्धा भरवली जात असून बक्षिसांची खैरात केली जाणार असल्याची माहिती आयोजक बाळासाहेब चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. राजगुरुनगर, वाळद, सुरकुंडी, चिखलगाव, औदर, कडूस व परत अशी वर्तुळाकार फेरी एसटी सुरू करण्यात आली असून तिचे उद्घाटन आज करण्यात आले. काळूस येथील 45 वर्षापासून असलेले पुनर्वसनचे बेकायदेशीर शिक्के काढण्यासाठी शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शासनाने येत्या 2 दिवसात निर्णय घेतला नाही तर अतिशय तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी आपला हा विषय काळूसगाव पुनर्वसनमध्ये वगळला पाहिजे आणि जर वगळलं नाही तर या पुढच्या काळामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं शासनाचं ऐकणार नाही. आम्ही जीवाची बाजी लावून कोणतीही भूमिका घ्यायची वेळ आली तर आम्ही ती भूमिका घेऊ, परंतु तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मतदान आणि कुठल्याही प्रकारचे शासकीय अधिकारी या ठिकाणी येणार नाही याची दक्षता आम्ही घेऊन त्या ठिकाणी आम्ही ठाम या ठिकाणी घेणार आहोत. राहील एवढं या निमित्ताने सांगतो. आणि आता सांगितलेलं आहे की उपोषण पुन्हा चालू करायचे. ठीक आहे, उपोषण चालू करू आपण, परंतु शासन दरबारी जो पाठपुरावा चालू आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. आणि आता ती टोकाची लढाई आपली तिथं मुंबई या ठिकाणी चालू आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.